Okay. Is my voice clear? Give your attendance fast. I'm sharing my screen. खूप थोडे स्टुडंट्स आहेत आज. ऑन टाइम जॉईन करतात सगळे. आज काय झालं? बॉईज तर नाहीच आहेत आज. शिवजयंती साजरी करतायत बहुतेक. आज मूड नाही दिसत आहे बॉईजचा. स्क्रीन दिसते? ओके. So today we will going to start a new lesson, that is energy resources. We are starting new lesson, that is 9th lesson, energy resources. Total how many lessons are there? Human occupations, then okay, only one lesson left. So keep attention because only one lesson left. त्याच्यानंतर तुमची एक्झाम पण येईल आणि मग तुमचं व्यवस्थित झालं पाहिजे ना प्रिपरेशन. Don't miss the classes. Okay, हरीश. शार्दूल जॉईंड. शार्दूलने लेट जॉईन केलं. आपण लास्ट टाइम 8 लेसन कंप्लीट केला होता. टुडे वी आर स्टार्टिंग एनर्जी रिसोर्सेस, ऊर्जा साधने. एनर्जी रिसोर्सेस मीन्स एनर्जी म्हणजे ऊर्जा. कुठल्या पण काम करण्याची जी शक्ती असते आपल्यामध्ये त्याला बोलतात एनर्जी, म्हणजेच ऊर्जा. आणि रिसोर्सेस, ही एनर्जी कुठून निर्माण होते, कुठून मिळते आपल्याला, त्याची साधने. रिसोर्सेस म्हणजे साधने, म्हणजे एखादी गोष्ट जिथून मिळते आपल्याला, ज्या गोष्टींपासून आपण ती गोष्ट क्रिएट करतो किंवा बनवतो, तर त्याला काय बोलतात, रिसोर्सेस. आता कारमध्ये पेट्रोल पाहिजे किंवा लॅम्पटन मध्ये केरोसिन पाहिजे, तर इथे विनोविंग करतायत. विनोविंग म्हणजे काय, उफणणी. म्हणजेच धान्य वरून टाकतो आपण आणि खाली म्हणजे ते धान्य जे खाली पडतं आणि त्याचा कचरा जो असतो तो बाजूला फेकला जातो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी काय लागतं, तर एनर्जी. तर त्याचे रिसोर्सेस काय आहेत, हे जे केरोसिन आहे, पेट्रोल आहे, ते कुठून येतं, तर मायनिंग करतो आपण, तेव्हा त्याच्यातून मिनरल ऑइल घेतो आणि
त्याच्यापासून ते बनवतो आपण, पेट्रोल, डिझेल किंवा केरोसिन. तर त्याचा रिसोर्स काय आहे? मिनरल ऑइल. सेम जर विनोविंग करतोय आपण, किंवा ती मुलगी जी आहे ती 3 व्हील फिरवते, तर त्याचा रिसोर्स काय आहे? विंड. इकडे सोलर पॅनल दिसतोय. सोलर पॅनलचा जो रिसोर्स आहे म्हणजे काय आहे? सोलर एनर्जी. सनलाइट आहे म्हणूनच आपण गरम पाणी घेऊ शकतो, म्हणजे दॅट इज द रिसोर्स, साधन. मराठीमध्ये काय बोलतात? संसाधन किंवा साधन. ओके. वी एंगेज इन व्हॅरियस ऍक्टिव्हिटीज टू फुल. आपण हे लास्ट फर्स्ट पेज पाहिलं होतं लास्ट टाइम, आठवतंय सगळ्यांना? हे क्वेश्चन कशावरती आहेत की वरती आपण कोणते कोणते रिसोर्स यूज केले. जसं मी आता सांगितलं, फर्स्ट ह्याच्यामध्ये केरोसिनचा यूज होतोय, नंतर विंडचा यूज होतोय, नंतर गॅसचा यूज होतोय, एलपीजी गॅस. त्याच्यानंतर आहे सोलर एनर्जी आणि मिनरल ऑइल. या सगळ्याचे आन्सर आहे. इथे जे आहे ते सीएनजीचा यूज होतो. रिक्षामध्ये कशाचा यूज होतो? सीएनजीचा. आणि ह्याच्यातल्या कुठल्या रिसोर्सेससाठी आपल्याला मनी स्पेंड करावा लागतो आणि कुठले रिसोर्सेस फ्री आहेत. जसं विंड आणि सनलाइट फ्री आहे, त्याच्यावरती पैसे खर्च नाही करावे लागत आपल्याला. पण हे जे केरोसिन आहे, गॅस आहे, नॅचरल गॅस आहे, सीएनजी आहे, ह्या सगळ्यासाठी आपल्याला मनी स्पेंड करावा लागतो. ह्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर आहेत ते, जे आपण लास्ट टाइम पाहिले होते. एक्सप्लेनेशन. तर आपल्याला का बरं फ्री ऑफ कॉस्ट काय आहे, किंवा कशावरती मनी स्पेंड करावा लागतो, आणि तो आपण रॉकेल, जे पेट्रोल वगैरे एवढं महाग होत चाललंय, ते कॉस्टली आहे खूप. तर हे का आहे? कशासाठी आपल्याला ह्या रिसोर्सेसला एवढा खर्च करावा लागतो, एवढा मनी स्पेंड करावा लागतो? तर त्याचे एक्सप्लेनेशन आपल्याला दिलेत. आणि जी नॅचरल एनर्जी आहे, नॅचरल एनर्जी रिसोर्सेस, ते आपण का नाही यूज करू शकत जास्त प्रमाणात? कारण की ते रिसोर्सेस पासून जे आपल्याला इलेक्ट्रिसिटी पाहिजे किंवा एनर्जी पाहिजे, त्याचे जे प्लांट्स असतात ते पण कॉस्टली असतात. त्याचं जे इलेक्ट्रिसिटी जनरेशन असतं विंड पासून किंवा वॉटर पासून, ते खूप हाय असतं. त्याच्यामुळे पण आपण ह्या गोष्टी कमी यूज करतो, कमी यूज मध्ये येतात. तर तेच आपल्याला पुढे लर्न करायचं. वी एंगेज इन व्हॅरियस ऍक्टिव्हिटीज टू फुलफिल अवर नीड फॉर विच वी नीड एनर्जी. आपल्या डे टू डे लाईफ मधल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी फुलफिल करण्यासाठी, कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला एनर्जीची गरज असते. इन द पास्ट ह्युमन लेबर अँड अॅनिमल्स वेअर युज्ड फॉर मॅनी टास्क. पास्ट मध्ये कसं होतं? तर ह्युमन लेबर म्हणजे माणसं आणि प्राणी हे यूज केले जायचे मॅनी टास्क साठी. खूप सगळी कामं करण्यासाठी अॅनिमल्सचा यूज व्हायचा. जसं ओझी व्हायची असतील, ट्रान्सपोर्टेशन, किंवा ऍग्रिकल्चरचे कामं असतील, शेतामध्ये बैलांचा यूज व्हायचा, अॅनिमलचा ट्रान्सपोर्टसाठी यूज व्हायचा. किंवा मग ह्युमन स्वतः काम करायचे शेतामध्ये. हळूहळू काय झालं? सगळे मशीन्स आले आता. ग्रॅज्युअली मॅन्स नीड्स इन्क्रीज्ड विथ इट. हळूहळू माणसाच्या गरजा वाढू लागल्या, कारण पॉप्युलेशन पण वाढायला लागलं आपलं. सेव्हरल चेंजेस टूक प्लेस इन द यूज ऑफ एनर्जी रिसोर्सेस अँड डिव्हाइसेस. आणि ह्या एनर्जी रिसोर्सेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा चेंजेस होत गेले. स्टील मॅन मेनली ऑब्टेन दिस एनर्जी फ्रॉम नेचर. यू मस्ट हॅव रिअलाइज दिस व्हाईल आन्सरिंग द अबोव क्वेश्चन्स. तरी पण आता जो माणूस आहे तो मोस्टली नेचरवरतीच अवलंबून आहे. जसं मिनरल ऑइल आपल्याला नेचर मधूनच मिळतं, किंवा हे पेट्रोल, डिझेल, रॉकेल हे जिथून पण, हे जरी काय म्हणतो आपण, एनर्जीचा रिसोर्स इम्पॉर्टंट असला आपल्यासाठी, पण तो आपण निसर्गाकडूनच घेतो. तसंच सनलाइट, विंड हे सगळे नेचर मधून भेटतात आपल्याला. You must have realized while answering the above question. We use petrol, wind, natural gas, sunlight, etc. besides other resources. Energy resources can be classified in many ways, such as conventional and non-conventional, biotic, abiotic, renewable, non-renewable, substance-based, process-based, etc. हे एनर्जी रिसोर्सेस आहेत, त्याचे पण वेगवेगळे प्रकार पडतात. जसं की कन्व्हेन्शनल, पारंपरिक
अपारंपरिक म्हणजे फार जुन्या काळापासून जे यूज करत आलोय त्याला बोलतात पारंपरिक, आणि अपारंपरिक म्हणजे न्यू. बायोटिक, अबायोटिक, जैविक किंवा बायोटिक म्हणजे जैविक, आणि अजैविक, अबायोटिक म्हणजे अजैविक. रिन्युएबल, रिन्युएबल म्हणजे परत परत आपण ते निर्माण करू शकतो, रिन्यू करू शकतो. आणि नॉन रिन्युएबल म्हणजे परत एकदा संपले की त्याला परत मिळणार नाहीत आपल्याला. जसं मिनरल ऑइल आहे ते आपल्याला जमिनीच्या खालून मिळतं, ते जर संपलं तर परत मिळण्याची शक्यता नाहीये, कारण मिनरल ऑइल कसं तयार झालेलं आहे, डिकम्पोज झालेले, जे जुने खूप हजारो लाखो वर्षांपूर्वी जे अॅनिमल्स होते, ह्युमन होते, ते जमिनीखाली गाडले गेलेत आणि डिकम्पोज होऊन त्याच्यापासून मिनरल ऑइल तयार झालेलं. Let us consider the last classification. The following table shows, okay, substance based, process based. काही जे रिसोर्सेस आहेत ते पदार्थांपासून बनलेले आहेत, सबस्टन्स पासून, आणि काही प्रोसेस करून बनलेले आहेत. काहीतरी केमिकल प्रोसेसेस कराव्या लागतात, मग ते सोर्सेस तयार होतात. सो लेट अस कन्सिडर द लास्ट क्लासिफिकेशन. The following table shows the characteristics of energy resource through their classification. तर खाली आपल्याला सबस्टन्स बेस्ड एनर्जी रिसोर्सेस कोणते आहेत आणि प्रोसेस बेस्ड एनर्जी रिसोर्सेस याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. सबस्टन्स बेस्ड म्हणजे सबस्टन्स म्हणजे पदार्थ, फॉर एक्झाम्पल वूड, कोल, मिनरल ऑइल, नॅचरल गॅस, वेस्ट मॅटर, ऍटम्स एक्सेट्रा. Okay, let me first explain this chart, then you can read. First, I will explain this. म्हणजे लाकूड, कोळसा, मिनरल ऑइल किंवा खनिज तेल म्हणतो आपण, मिनरल ऑइल खनिज तेल, नैसर्गिक गॅस असेल, वेस्ट मॅटर कचरा, किंवा ऍटॉमिक एनर्जी, हे सबस्टन्स झाले. हे सगळे सबस्टन्स आहेत. प्रोसेस बेस्ड म्हणजे काय, सन, विंड, वॉटर, टाइड्स अँड हीट फ्रॉम द अर्थ इंटेरियर. सूर्य किंवा वारा, पाणी, लाटा, ज्या ह्याच्या वेव्ज असतात, भरती ओहोटीच्या लाटा असतात समुद्राच्या, त्याच्यापासून पण इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते, थर्मल एनर्जी मिळवली जाते. त्याच्यानंतर हीट फ्रॉम अर्थ इंटेरियर, अर्थचं जे खाली आहे म्हणजे खूप एव्हरी 32 किलोमीटर्स असं काहीतरी अर्थच्या खाली जाऊन तसं तसं आपलं जे टेम्परेचर आहे ते 1 डिग्रीनी वाढत असतं. अर्थच्या जसं जसं खाली जाऊ तसं अर्थचं टेम्परेचर वाढत असतं. मग अर्थच्या त्या टेम्परेचरचा यूज करून पण इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. सूर्यापासून, सनलाईट पासून एनर्जी जनरेट केली जाते, विंड पासून. मग वाऱ्यावरती प्रोसेस करावी लागते, पाणी असेल पाण्यावरती प्रोसेस करावी लागते, आणि मग आपल्याला ते एनर्जी आपल्याला मिळते, एनर्जी रिसोर्स आपल्याला भेटतो. म्हणून त्याला काय बोलतात, प्रोसेस बेस्ड. आणि एक आहे सबस्टन्स बेस्ड. सबस्टन्सेस डू नॉट लास्ट परपेच्युअली, म्हणजेच हे जे सबस्टन्सेस आहेत ते कायमस्वरूपी नाही भेटणार आपल्याला, ते कधी ना कधी संपणार आहेत. आणि नॅचरल प्रोसेसेस आर परपेच्युअल, म्हणजे नॅचरल ज्या प्रोसेसेस, सन किंवा सनलाईट असेल, वारा असेल, पाणी असेल, ह्या कायमस्वरूपी भेटणार आहेत आपल्याला, सतत तयार होणं, नवीन स्रोत त्याचा रिसोर्स आपल्याला अवेलेबल असणार आहे, तो रिसोर्स कधीच न संपणार आहे. आणि सबस्टन्स बेस्ड संपणार आहे. सबस्टन्स गेट युज्ड अप, सबस्टन्सेस जे आहेत, पदार्थ जे आहेत ते यूज केल्यानंतर संपून जाणार आहेत. प्रोसेस आर ऑलवेज अवेलेबल, ह्या प्रोसेसेस ज्या आहेत, सनलाईट, विंड, वॉटर, टाइड्स, ह्या ऑलवेज अवेलेबल आहेत. रियूज इज नॉट पॉसिबल, त्याचा रियूज करणं पॉसिबल नाही. एकदा फॉरेस्ट ची जंगलं गेली सगळी तर परत वूड मिळणार नाही आपल्याला. कोलच्या जर सगळ्या खाणींमधल्या कोल जर संपला तर परत मिळणार नाही, मिनरल ऑइल परत भेटणार नाही, म्हणजे वी कॅन नॉट रियूज देम. बट substance reuse is processes reuse is possible, process based. Availability is limited, सबस्टन्सची अवेलेबिलिटी लिमिटेड आहे, काही प्रमाणातच उपलब्ध आहेत ते. पण प्रोसेस बेस्ड जे आहेत रिसोर्सेस ते अवेलेबल अनलिमिटेड अवेलेबल आहेत. सनलाईट कधीच न संपणारी आहे,
समुद्राला लाटा येणार आहेत त्या कधीच न संपणार आहेत. वारा, हीट, हे सगळं कसं आहे? अनलिमिटेड. टेक थाउजंड्स ऑफ इयर्स टू रेप्लिनिश देम. हे सबस्टन्सेस परत तयार होण्यासाठी किती लागतात? थाउजंड्स ऑफ इयर्स लागतात. खूप सगळे डिकम्पोज प्रोसेस असतात, मग त्याच्यानंतर ते सबस्टन्स तयार होतात. पण दीज आर इझिली अवेलेबल इन नेचर. प्रोसेस बेस्ड जे आहेत ते इझिली अवेलेबल आहे. एक्सेप्ट फॉर अटॉमिक एनर्जी ऑल अदर रिसोर्सेस आर बायोटिक. ह्याच्यामधली ॲटॉमिक एनर्जी जर आपण सोडली तर बाकीच्या ज्या एनर्जीज आहेत, सगळे रिसोर्सेस आहेत ते जैविक आहेत, म्हणजे डिकम्पोज होऊन तयार झालेले. आणि वूड सुद्धा, वूड डिकम्पोज नाही होत, पण वूड कसं तयार झालेलं आहे? जेव्हा आपण जैविक आहे म्हणजे त्याच्यामध्ये जीव आहे ना, लिव्हिंग थिंग आहे. प्लांट इज द लिव्हिंग थिंग, दॅट इज व्हाय इट इज बायोटिक. ऑल प्रोसेसेस आर नॅचरल. प्रोसेस बेस्ड जे आहेत ते नॅचरल आहेत सगळे. जनरेशन्स ऑफ एनर्जी लीड टू पोल्युशन. याच्यामधून जी एनर्जी क्रिएट होते, एनर्जीचा रिसोर्स जो भेटतो आपल्याला, पेट्रोल, डिझेल, पेट्रोल आपण व्हेकलमध्ये यूज करतो, किंवा बाकी ॲटॉमिक एनर्जी, वूड जाळतो तर त्याच्यामधून पण धूर होतो. कोळसा आहे, कोल, त्याच्यापासून पण धूर होतो. म्हणजे काय होतं? पोल्युशन क्रिएट होतं. आणि हे जे प्रोसेस बेस्ड आहे, जनरेशन ऑफ एनर्जी इज पोल्युशन फ्री. याच्यापासून जी एनर्जी मिळते त्याच्यानी पोल्युशन नाही होत. जसं सोलर गीझर असतात त्याचं पोल्युशन नाही होत, किंवा पवनचक्क्या असतात, विंड मिल्स, त्याच्यापासून जर इलेक्ट्रिसिटी तयार केली तर त्याच्यापासून धूर नाही होत, पोल्युशन नाही होत. म्हणजे हे प्रोसेस बेस्ड जे आहेत रिसोर्सेस त्याच्यानी पोल्युशन नाही होत. एक्सेप्ट फॉर ॲटॉमिक एनर्जी ऑल अदर रिसोर्सेस आर कन्व्हेन्शनल. ॲटॉमिक एनर्जी जर सोडली तर बाकीचे सगळे कसे आहेत? पारंपरिक स्रोत आहेत. आणि ऑल दीज रिसोर्सेस आर नॉन कन्व्हेन्शनल, म्हणजे ते अपारंपरिक आहेत. म्हणजे आत्ताच आलेले. पारंपरिक म्हणजे खूप जुने आहेत, आणि हे जे नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे आत्ता अस्तित्वात आलेले, पहिले नव्हते. बीइंग इन्फ्लेमेबल, ओके, जनरेशन ऑफ एनर्जी इज रिलेटिव्हली चीप. याच्यापासून जे एनर्जी आपण मिळवतो, पेट्रोल, डिझेल, ते कसं आहे? चीप आहे, स्वस्त आहे. आणि प्रोसेस बेस्ड जे आहे, म्हणजे गीझर असतील किंवा हे असतील, विंड मिल असतील, त्या खूप कॉस्टली असतात. डेव्हलपिंग द टेक्नॉलॉजी फॉर द यूज ऑफ दिस रिसोर्सेस इज एक्सपेन्सिव्ह. बीइंग इन्फ्लेमेबल, दीज रिसोर्सेस कॉज डॅमेज टू द एन्व्हायरमेंट. ते कसे आहेत? इन्फ्लेमेबल आहेत, त्याच्यामुळे इन्व्हायरमेंटला त्याचा धोका होतो, ज्वलनशील आहेत. इन्फ्लेमेबल म्हणजे बर्न होतात, ते ज्वलनशील आहेत, म्हणून त्याचा आपल्या पर्यावरणाला धोका होतो. इन द लॉंग रन दीज एनर्जी रिसोर्सेस आर इन्व्हायरमेंट फ्रेंडली. पण प्रोसेस बेस्ड जे आहेत ते इन्व्हायरमेंट फ्रेंडली आहेत, इन्व्हायरमेंटला त्याचा काहीच त्रास नाहीये. टाईप ऑफ पॉवर जनरेशन, थर्मल अँड ॲटॉमिक. कुठले कुठले पॉवर त्याच्यापासून आपण मिळवू शकतो? थर्मल म्हणजे औष्णिक, आणि ॲटॉमिक अणु ऊर्जा मिळवू शकतो, आणि औष्णिक ऊर्जा मिळवू शकतो. आणि ह्याच्यापासून थर्मल अँड कायनेटिक, औष्णिक ऊर्जा आणि गतीज ऊर्जा. कायनेटिक म्हणजे गती, मुवमेंट करून जी मूव्ह केल्याने जी गती मिळते आपल्याला, जी एनर्जी मिळते त्याला बोलतात कायनेटिक एनर्जी, म्हणजे गतीज ऊर्जा. अंडरस्टूड? समजलं डिफरन्स? हू हॅव अ डाऊट? दीपिका, व्हॉट इज डाऊट? सन, वाइंड, वॉटर हे सगळे जुने आहेत ना, जुन्या एनर्जीचे, जुने आहेत, तरी पण ते नॉन कन्व्हेन्शनल कसे काय आहेत? पण ते जुने आहेत, पण त्याची एनर्जी रिसोर्स आपण आता करायला शिकलो. पहिले नव्हते. आपल्याला सोलर गीझर पहिले बनवायला नव्हतं, आता टेक्नॉलॉजी शिकलो आपण. ह्युमन आता शिकला. जुन्या काळामध्ये हे सगळ्या गोष्टी, टेक्नॉलॉजी त्याला माहिती नव्हती. वाऱ्यापासून कशी वीज निर्मिती करायची, सन पासून आपण जे गरम पाणी, सोलर गीझर बनवले ते कसे बनवायचे, किंवा सोलर गॅस असतो ते कसे बनवायचे, हे जे आपल्याला आहे ते टेक्नॉलॉजी पूर्वी अवगत नव्हती. जसं जसं माणूस एज्युकेशन घेत गेला, जसं जसं त्याला नॉलेज येत गेलं, तसं तसं त्या गोष्टी त्याला समजू लागल्या. म्हणून दीज आर
नॉन कन्व्हेन्शनल. ठीक म्हणजे आहे. आता बनवलेल्या हे एनर्जीज आहेत. हा, आणि ह्या ज्या आहेत त्या पारंपरिक आहेत. खूप जुन्या काळापासून आपण ह्याचा युज करतो. लाकूड, जसं की लाकूड, अग्नीचा युज करायला माणूस कधी शिकला? एन्शियंट पीपल सुद्धा म्हणजे लाकडापासून जाळायचे, चूल वगैरे बनवून स्वयंपाक करायला शिकले. म्हणजे कशा होत्या त्या? कन्व्हेन्शनल होत्या. खूप जुन्या काळापासून त्याचा युज होत आलेला आहे. ठीक आहे, समजलं? जसं की कोळसा पण खूप जुन्या काळापासून कोळशाचा वापर होतो. पहिले चूल होती, म्हणजे लाकडावरती जाळून मग एन्शियंट जो पीपल आहे, तो जे ह्युमन्स आहेत, होमोसेपियन वगैरे, तेव्हा जस्ट फायरचा शोध लागला होता. त्यावेळेला त्यांनी काय केलं? लाकूड जाळून त्याच्यामध्ये ते मीठ फेकायचे, जे ते हे करायला लागले, म्हणजे ते जे हंटिंग करायचे, मग ते त्या जाळामध्ये टाकलं की त्यांना ते टेस्टी लागायला लागलं. म्हणजे तेव्हापासून त्यांना कळलं की हे लाकूड जाळल्याने त्याच्यापासून फायर तयार होते आणि मग आपण त्याच्यावरती भाजू शकतो किंवा बॉईल करू शकतो गोष्टी. त्यामुळे ते कुकिंग शिकले. म्हणजे हे काय, हे सगळं कन्व्हेन्शनल आहे, खूप जुन्या काळापासून चालत आलेलं. ओके. कोण आहे? आदिती आहे का? ओके आदिती, रीड. अनघा, सॉरी. अनघा, रीड, देन आदिती. मैम मैं ऑडिबल? येस. Using these energy resources, we can undertake the following kinds of power generation: hydel power, thermal power, atomic power, geothermal power, etc. In thermal power stations, it is necessary to burn the energy resources directly to generate electricity. Kinetic energy can also be used to generate power or electricity. Figure 9.6 to 9.10 show that various energy resources are used for cooking food. List them. Now classify them using the chart we have studied. Discuss whether we can use alternate energy resources for cooking. ओके. Next. थांब, आधी हे एक्सप्लेन करूया आपण. Okay. Using these energy resources, we can undertake the following kinds of power generation. हे सगळे एनर्जी रिसोर्सेस आहेत. ते जर आपण पाहिले तर पॉवर जनरेशन कसं होतं, म्हणजे विजेची निर्मिती कशी होते? हायडल पॉवर म्हणजे पाण्यापासून, जलविद्युत, पाण्यापासून मिळणारी पॉवर. पाण्यापासून पण आपण इलेक्ट्रिसिटी तयार करतो. थर्मल एनर्जी म्हणजे औष्णिक विद्युत केंद्र असं म्हणतो ना, दॅट इज थर्मल पॉवर. ऍटॉमिक पॉवर, ऍटम्स असतात, अणुऊर्जा. तर त्या ऍटम्स पासून पण युरेनियम वगैरे हे जे ऍटम आहेत त्याच्यामध्ये खूप ऍटॉमिक पॉवर असते. मग त्या ऍटॉमिक पॉवरचा यूज करून पण एनर्जी जनरेट केली जाते. त्याच्यानंतर जिओथर्मल पॉवर, जमिनीच्या खाली, मी आता सांगितलं तुम्हाला, जमिनीच्या जसं जसं खाली जाऊ तसं हीट वाढत जाते. मग त्या हीटचा यूज करून पण पॉवर जनरेशन केलं जातं, एक्सेट्रा. In thermal power station, it is necessary to burn the energy resources directly to generate electricity. Kinetic energy can also be used to generate power or electricity. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? गतीज ऊर्जा. जसं आपण हवा असते, म्हणजे विंड जेव्हा असतो त्याला पवन चक्की लावतो, तिथे विंड मिल लावतो, आणि ती विंड मिल कंटिन्युअस फिरत जाते, आणि त्या फिरते म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये? कायनेटिक एनर्जी. आणि त्या कायनेटिक एनर्जीचा यूज करून इलेक्ट्रिसिटी क्रिएट केली जाते. आणि हे जे आहे थर्मल पॉवर स्टेशन एक्सेट्रा इज नेसेसरी टू बर्न एनर्जी रिसोर्स डिरेक्टली टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. आणि काही जे आहेत तिथे जसं थर्मल पॉवर आहे, ऍटॉमिक पॉवर आहे, तिथे काहीतरी बर्न करावे लागते आपल्याला, आणि मग ती एनर्जी क्रिएट होते.
9.6 to 9.10. जसं कुकिंग ऑन अ स्टोव्ह, कुकिंग ऑन अ स्टोव्ह मध्ये वूडचा यूज झालेला आहे. इकडे खाली रोस्टिंग ऑन अ कोल बर्नर, त्याच्यामध्ये कोलचा यूज झालेला आहे. कुकिंग ऑन अ केरोसिन स्टोव्ह, केरोसिन म्हणजे रॉकेलचा यूज झालाय. त्याच्यानंतर बेकिंग, बेक्ड ॲटम्स फ्रॉम ओव्हन. ओव्हन मध्ये कशाचा यूज होतो? इलेक्ट्रिसिटीचा. ओव्हन इलेक्ट्रिसिटीवरती चालतं. आणि त्याच्यानंतर कुकिंग गॅस, गॅस कशावर चालतो? एलपीजी, लिक्विड पेट्रोलियम गॅस म्हणजे एलपीजी. आता हे जे आहे वूड, कोल, केरोसिन, हे काय आहे? कन्व्हेन्शनल आहे. इवन लिक्विड पेट्रोलियम गॅस जो आहे तो सुद्धा कन्व्हेन्शनल आहे. पण इलेक्ट्रिसिटी आहे, बेकिंग जे आहे, बिस्किट बनवलेले ओव्हन मध्ये, ते काय आहे? नॉन कन्व्हेन्शनल. ओके. ब्लॅकस्मिथ ऍट वर्क म्हणजे लोहार. लोहार काय करतोय? ते हे करतात ना, लोहार लोक लोखंडाला भाजतात वगैरे, भाता असतो त्यांच्याकडे. द डिमांड फॉर एनर्जी इज कॉन्स्टंटली ऑन द राईज ड्यू टू द ग्रोविंग नीड्स ऑफ ह्युमन बिंग्स. आपल्या ह्युमनच्या नीड सतत वाढत चालल्या, त्याच्यामुळे एनर्जी पण जास्त प्रमाणात पाहिजे आपल्याला. सोलर एनर्जी अँड विंड एनर्जी आर इझिली अवेलेबल टू अस. सोलर एनर्जी आणि विंड एनर्जी भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे. एव्हरीवेअर इट इज अवेलेबल. But power generated using these resources has to be stored in sufficient quantities to ensure continuous power supply. म्हणजे ह्याच्यापासून जे आपल्याला पॉवर आपण तयार करणार आहे, ह्याच्यापासून जर इलेक्ट्रिसिटी तयार केली सन पासून किंवा विंड पासून, तर ती साठवण्यासाठी आपल्याला एक सफिशियंट क्वांटिटीचं स्टोरेज पाहिजे. ती एनर्जी एवढी तयार तर होणार, पण आपण ती साठवता पण आली पाहिजे. म्हणजे प्रत्येक घरोघरी ती कंटिन्युअस पोहोचत राहिली पाहिजे. असं नाही की आज सनलाईट आहे, आज इलेक्ट्रिसिटी तयार केली, अरे उद्या आपण स्टोअर नाही केली आणि उद्या वेदर खराब असलं, सन नाही आला, जसं आत्ताच 2-3 दिवसात क्लायमेट होतं, जसं ऊन नव्हतं जास्त, तर सनलाईट प्रॉपर नाही झाला, तेव्हा इलेक्ट्रिसिटी नाही मिळाली, तर मग असं थोडीच आहे की आज इलेक्ट्रिसिटी आपण देऊ शकतो घरोघरी, उद्या सगळं बंद, असं तर नाही चालणार. तर त्याच्यासाठी ह्या इलेक्ट्रिसिटी जर जनरेट केल्या तर त्याला साठवण्यासाठी पण खूप मोठं स्टोरेज लागतं. ऍट प्रेझेंट इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह टू स्टोअर दिस एनर्जी. मग ही जी एनर्जी आहे सन विंड पासून मिळालेली, ती स्टोअर करण्यासाठी जे स्टोरेज आहे ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे, खूप महाग असतं ते. इफेक्ट्स आर ऑन मेक these resources affordable through research. म्हणजे ह्याच्यावरती कंटिन्युअस रिसर्च चालू आहे की हे जे रिसोर्सेस आहेत आपण अफोर्डेबल म्हणजे आपल्याला परवडतील असे आपण कसे बनवू शकतो, त्याच्यावरती कंटिन्युअस सायंटिस्ट शोध लावत आहेत. सबस्टन्स बेस्ड एनर्जी रिसोर्सेस आपण पाहिले. सबस्टन्स बेस्ड एनर्जी रिसोर्सेस मध्ये वूड होतं, कोल, मिनरल ऑइल. तर व्हॉट इज दॅट? वूड इन अ विलेजेस. ओके, हु विल रीड? अनघा ना, अनघाचं झालं आता, आदिती. Hello. Aditi? Yes, you are audible. Explanation. Substance-based energy resources. Wood. In village, wood is used on a large scale for cooking on earthen stoves. Coal. Long ago, plant and animal remains got burned due to earth movements. They were then decomposed due to pressure and heat, leaving behind the elements carbon. That is how coal was formed. Coal is used for different purposes according to its quality. Low quality coal is used for cooking and cook, and high quality coal is used in introductories as also in thermal power stations. Okay.
तर वूड जे आहे, इन विलेजेस वूड इज युज्ड ऑन अ लार्ज स्केल फॉर कुकिंग ऑन अर्थन स्टोव्ह. अर्थन म्हणजे मातीचे बनवलेले स्टोव्ह आहेत, म्हणजे चूल. चुलीवरती अन्न शिजवण्यासाठी वूडचा उपयोग केला जातो. अजून सुद्धा खेडेगावांमध्ये गॅस नाहीये, तर तिथे चुलीचा यूज होतो. त्याच्यानंतर कोल. कोल जे आहे, लॉंग ॲगो प्लांट अँड ॲनिमल रिमेन्स गॉट बरीड ड्यू टू अर्थ मुवमेंट. अर्थ मध्ये कंटिन्युअस मुवमेंट होत असतात, भूकंप येतो किंवा मग हे प्लांट जे आहेत लाखो वर्षांपूर्वी गाडले गेलेले ॲनिमल्स आणि प्लांट, आणि त्याच्यापासून त्याचे जे रिमेन्स होते त्याच्यापासून डिकम्पोज होऊन होऊन काय झालं, त्यांनी प्रेशर आणि हीट एक्झर्ट करतात ते, आणि लिव्हिंग बिहाइंड द एलिमेंट कार्बन, आणि शेवटी काय राहतो त्याचा, कोळसा बनतो, म्हणजेच कार्बन. कोल म्हणजेच काय आहे, कार्बन. ब्लॅक कलरचा कोळसा माहिती आहे ना सगळ्यांना, तर तो म्हणजे काय आहे, कार्बन. दॅट इज वन ऑफ द केमिकल, इट इज कॉल्ड कार्बन. दॅट इज हाऊ कोल वॉज फॉर्म. कोल कसा फॉर्म झाला, तर प्लांट आणि ॲनिमलचे रिमेन्स आहेत ते. कोल इज युज्ड फॉर डिफरंट पर्पजेस अकॉर्डिंग टू इट्स क्वालिटी. कोलमध्ये पण क्वालिटीज असतात. लो क्वालिटीचा कोल असतो तो कुकिंगसाठी यूज केला जातो, आणि हाय क्वालिटीचा कोल जो असतो तो इंडस्ट्रीजमध्ये, मोठमोठ्या फॅक्टरीजमध्ये यूज केला जातो, आणि थर्मल पॉवर स्टेशन म्हणजे औष्णिक विद्युत जिथे इलेक्ट्रिसिटी जिथे तयार केली जाते तिथे पण त्याचा यूज होतो. मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस. ऋतुजा, येस मॅम. पुढचं रीड करणार तू? ओके. इंग्लिश मधून की मराठी मधून करू मॅडम? कसं पण कर. इंग्लिश मधून जमेल का? हा. ठीक आहे, इंग्लिश मधून कर. Mineral oil and natural gas, like coal, these were also produced due to earth movements. Mineral oil is found under land surface and as below the ocean floor. In most of the mineral oil wells, reserves of natural gas are also found. Mineral oil reserves are limited in nature. However, this oil is in great demand. Hence, its cost is very high. It is called black gold because it has a blackish color and it is costly. These energy resources are used in thermal power generation. Study the distribution of mineral oil and coal fields in India as are shown in figure 9.14. Okay. First I will explain this. Okay. So mineral oil and natural gas. वूड झालं, कोल झालं, आता mineral oil and natural gas. Like coal, these were also produced due to earth movements. मिनरल ऑइल आणि हा जो नॅचरल गॅस आहे, LPG, CNG, हे कुठून मिळालेत आपल्याला? अर्थच्या मुवमेंट झाल्या त्याच्यामध्ये हे सगळे मिनरल ऑइल वगैरे हे खाली सापडतात आपल्याला. रिमेन्स पासूनच आहेत हे पण. आपले जे अर्थचे रिमेन्स आहेत, अॅनिमल्स आणि प्लांटचे रिमेन्स आहेत, त्याच्यापासूनच बनलेले, ते पण आपल्याला जमिनीखाली सापडतात. मिनरल ऑइल इज फाउंड अंडर द लँड सरफेस अँड ऑल्सो बिलो द ओशन फ्लोर. म्हणजे समुद्राचं डीप इन द ओशियन जर आपण मायनिंग केलं तर तिथे सुद्धा आपल्याला मिनरल ऑइल सापडतं, आणि जमिनीवरती सुद्धा सापडतं, लँडवर पण सापडतं. ऑइल रिग, हे बघा अशा प्रकारे ओशियनच्या खाली जाऊन मिनरल ऑइल काढलं जातं. ते जे इक्विपमेंट आहे ते खालीपर्यंत जातात, डीप इन द ओशियन, खोल पर्यंत जातात त्याचे जे इक्विपमेंट असतात, आणि तिथून ऑइलची निर्मिती केली जाते, म्हणजे ऑइल बाहेर काढलं जातं. इन मोस्ट ऑफ द मिनरल ऑइल वेल्स रिझर्व्स ऑफ नॅचरल गॅस आर ऑल्सो फाउंड. मिनरल ऑइलच्या ज्या विहिरी आहेत तिथे नॅचरल गॅसचे पण साठे सापडतात. मिनरल ऑइल रिझर्व्स आर लिमिटेड इन नेचर. हाऊएव्हर दिस ऑइल इज इन ग्रेट डिमांड. मिनरल ऑइल जे आहे ते
लाखो वर्षांपूर्वी जे अॅनिमल्स आणि प्लांट्स गाडले गेलेले त्याच्यापासून तयार झालेले. त्याच्यामुळे ते काय आहेत, एकदा साठे संपले की ते परत नाही मिळू शकत आपल्याला. ते कसे आहेत, लिमिटेड आहेत. पण हे जे ऑइल आहे ते ग्रेट डिमांडमध्ये, म्हणजे खूप जास्त त्याचा यूज होतो, त्याला मागणी खूप जास्त आहे. हेन्स इट्स कॉस्ट व्हेरी हाय. त्याच्यामुळेच त्याची कॉस्ट पण जास्त आहे. जसं पेट्रोल, डिझेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत, गॅस वगैरे, त्या महाग असतात. कारण की त्याचा एकदा साठा संपला तर परत नाहीये. म्हणून त्याला काय बोललं जातं, ब्लॅक गोल्ड, बिकॉज इट हॅज अ ब्लॅकिश कलर अँड इट्स कॉस्टली. मिनरल ऑइल जे असतं ते सुरुवातीला ब्लॅक कलरचं असतं, नंतर त्याच्यावरती प्रोसेस करून मग केरोसिन बनतं, मग पेट्रोल थोडंसं येलोइश कलरचं पेट्रोल बनतं, केरोसिन जरा ब्ल्यू कलर असतो. तर हे कशामुळे होतं, प्रोसेस केल्यावरती होतं. पण सुरुवातीला जेव्हा भेटतं ते ब्लॅक कलर असतं, म्हणजेच म्हणून त्याला बोलतात ब्लॅक गोल्ड. गोल्ड का म्हणतात, जसं सोनं जसं कॉस्टली असतं गोल्ड, तसंच ते पण खूप कॉस्टली आहे पेट्रोल डिझेल, म्हणून त्याला ब्लॅक गोल्ड म्हणतात. दिस एनर्जी रिसोर्स आर युज्ड इन थर्मल पॉवर जनरेशन. मग औष्णिक ऊर्जा मिळवण्यासाठी किंवा इलेक्ट्रिसिटी वगैरे मिळवण्यासाठी याचा यूज केला जातो. स्टडी द डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल ऑइल अँड कोल फील्ड्स इन इंडिया ॲज शोन इन फिगर. मिनरल ऑइल आणि कोल, कोळसा आणि खनिज तेल कुठे कुठे सापडतं इंडियामध्ये. हे जे ग्रे कलर आहे ते कोल फील्ड आहे आणि जे लाईन्स आहेत ते मिनरल ऑइल फील्ड, आणि ब्ल्यू जे आहे ते गोदावरी रिव्हरचं पात्र आहे, म्हणजे गोदावरी रिव्हर आहे तिथे आसपास. गोदावरीच्या पात्रात पण आपल्याला बऱ्याच ठिकाणी कोळसा सापडतो, कोल. ब्ल्यू कलरचं बघा, जे गोदावरीचं बेसिन आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे ग्रे कलरचे डॉट्स दिसत आहेत आपल्याला, है ना, तर तिथे आपल्याला कोल सापडतो. त्याच्यानंतर वरती छत्तीसगड मध्ये सापडतो कोल, झारखंड, वेस्ट बंगाल, ओडिसा, तिथे आपल्याला कोल सापडतो. नंतर वरती राजस्थानमध्ये आहे, गुजरात, जम्मू काश्मीर, जिथे जिथे ग्रे ग्रे डॉट दिसतात तिथे आपल्याला कोळसा सापडतो. महाराष्ट्रामध्ये आहे का, आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये वर्धा बेसिन जिथे आहे तिथे कोल सापडतो. त्याच्यानंतर तमिळनाडू, तेलंगणामध्ये सापडतोय, तमिळनाडूमध्ये सापडतो. तसंच मिनरल ऑइल जे आहे ते गोदावरी नदीच्या इकडे दिसतोय डॉट छोटासा, यानम लिहिलेलं आहे. यानम, तिथे मिनरल ऑइलचं फील्ड आहे. माउथ ऑफ द गोदावरी, गोदावरी नदीच्या मुखाजवळ यानम, तिथे आपल्याला मिनरल ऑइल सापडतं. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या बाजूला बघा, महाराष्ट्राच्या बाजूला मुंबईच्या आसपास पण खूप सगळे मिनरल ऑइल्सचे इथे हे आहेत, फील्ड आहेत. अरेबियन सी मध्ये पण सापडतं. तसंच गुजरातमध्ये आणि राजस्थानमध्ये सापडतं मिनरल ऑइल. नंतर इकडे आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पण सापडतंय. आसाम, नागालँड, अरुणाचल प्रदेशमध्ये पण मिनरल ऑइलच्या फील्ड आहेत. खाली त्याच्यावरतीच क्वेश्चन आहेत, आता जे मी एक्सप्लेन केलं तेच आहे खाली पण. नेम ऑफ द स्टेट्स विच हॅव कोल फील्ड, नेम ऑफ द मिनरल ऑइल फील्ड इन अरेबियन सी, गल्फ ऑफ खंबात, इथे हे मिनरल ऑइल फील्ड आहे, गल्फ ऑफ खंबात. त्याच्यानंतर नेम 2 स्टेट्स विच हॅव कोल फील्ड्स ऑन अ लार्ज स्केल. जास्तीत जास्त कोल कुठे दिसतोय आपल्याला, तर छत्तीसगडला दिसतोय आणि झारखंडला पण दिसतोय. विच मिनरल ऑइल फील्ड आर लोकेटेड इन नॉर्थ ईस्ट इंडिया. नॉर्थ ईस्ट कडे कोणता आहे, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड. द रिझर्व्स ऑफ विच मिनरल ऑइल आर फाउंड इन गोदावरी बेसिन. गोदावरी बेसिनच्या तिथे यानम. कुठलं मिनरल सापडतंय आपल्याला तिथे, विच मिनरल ऑइल सापडते आपल्याला, है ना. आणि हे पण सापडतंय गोदावरीच्या बेसिन मध्ये, कोल पण आहे आणि मिनरल ऑइल पण आहे. विच ऑफ द स्टेट हॅव मिनरल रिझर्व्स इन गोदावरी बेसिन. विच ऑफ द स्टेट्स, कोणते कोणते स्टेट आहेत गोदावरी बेसिन मध्ये,
छत्तीसगड आहे, महाराष्ट्र आहे, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश, ओडिसा पण आहे. इथे सगळं गोदावरी नदीचं पात्र आहे, बेसिन आहे आणि तिथे रिझर्व्ह आहेत. हे सगळे मिनरल सापडतात आपल्याला. मिनरलचे साठे आहेत, खनिज साठे आहेत तिथे. अंडरस्टूड? अंडरस्टूड मॅप? Have you all understood maps? Okay. Then next one is biogas. Substance based मध्ये नेक्स्ट आहे बायोगॅस. व्हॉट इज बायोगॅस? आता आपण झालं मिनरल ऑइल, कोल, गुळ हे सगळं झालं. आता काय आहे बायोगॅस. बायोगॅस त्याच्यानंतर एनर्जी फ्रॉम वेस्ट मटेरियल आणि ॲटॉमिक एनर्जी. व्हॉट इज बायोगॅस? शार्दूल? शार्दूल आहे का? शार्दूलने जॉईन केलं होतं. Yes, ma'am. रीड नेक्स्ट पार्ट बायोगॅस. Biogas. Biogas can be generated from biotic waste material such as feces of animals and dead leaves, shells, etc. This energy can be used for domestic needs such as cooking, heating water, lighting lamps, etc. Some farmers have raised biogas plants in their own yards to cater to their domestic needs. एनर्जी फ्रॉम वेस्ट मटेरियल. Waste is generated daily on a very large scale in a big metropolitan cities. Metropolitan cities. Waste disposal is a major problem in such places. This waste can be segregated to use the biotic component to generate gas. This gas can then be used to generate power. In future, they may help to solve the problem of waste disposal in cities. Also, the cities can become self-reliant in terms of their power requirements. Okay, good. Biogas. Biogas can be generated from biotic waste materials such as feces of animal and dead leaves, shells, etc. हे बायोगॅस म्हणजे काय आहे? बायोगॅसचा असा खेडेगावांमध्ये शेतकरी असा प्लांट बसवतात बायोगॅसचा, जसा पिक्चर मध्ये दिसतोय आपल्याला तसा. त्याच्यामध्ये काय टाकलं जातं? ॲनिमलचे फिसेस, ॲनिमलची विष्ठा म्हणजे की गाई म्हशींचं शेण असतं किंवा बाकीची ॲनिमलची विष्ठा, फिसेस त्याच्यामध्ये टाकले जातात. त्याच्यानंतर डेड लिव्ज, वाळलेल्या झाडाची पानं, शेल्स, टरफले असतात. शेतकऱ्यांचा खूप सगळा कचरा निघतो. शेतातला पालापाचोळा असेल, शेल्स असतात, टरफले असतील, शेंगांचे टरफले किंवा गहू ज्वारीचे टरफले, ॲनिमलचे फिसेस, हे सगळे त्याच्यामध्ये टाकले जातात. दिस एनर्जी कॅन बी यूज फॉर डोमेस्टिक नीड सच एज कुकिंग, हिटिंग. मग त्याच्यामध्ये जेव्हा टाकतात खूप मोठ्या प्रमाणावर टाकलं जातं आणि तो कचरा हळूहळू कुजतो. आणि तो कचरा जेव्हा कुजतो म्हणजे काय? डिकम्पोज होतो. त्याच्यातून वेगवेगळे गॅसेस बाहेर पडतात. जसं आपण गॅस घरी एलपीजी गॅस वापरतो, गॅस सिलेंडर, तसे त्याच्यामध्ये वेगवेगळे तो कचरा जेव्हा डिकम्पोज होत असतो त्यावेळेला गॅसेस क्रिएट होतात. त्या गॅसेसचा यूज करून कुकिंग केलं जातं, वॉटर हिटिंग म्हणजे पाणी तापवणं, लाइटनिंग लॅम्प, दिवे वगैरे लावणं, ह्या गोष्टी तेवढं आपल्या घरापुरतं आपण ते मिळवू शकतो. थोडासा गॅस मिळतो आपल्याला त्याच्यामुळे आपला जो डे टू डे लाईफचा पर्पज आहे, जसा कुकिंग, हिटिंग, लाइटनिंग, ह्या गोष्टी फुलफिल होतात. सम फार्मर्स हॅव रेज्ड बायोगॅस प्लांट्स इन देअर ओन यार्ड्स टू कॅटर टू देअर डोमेस्टिक नीड. काही शेतकरी जे आहेत ते आपल्याच ओन यार्ड्स म्हणजे आपल्या शेतामध्येच ते बायोगॅस लावतात. एनर्जी फ्रॉम वेस्ट मटेरियल. वेस्ट मटेरियल पासून एनर्जी कशी मिळते आपल्याला? वेस्ट जे आहे म्हणजे बघा, वेस्ट पण हे काय
वाया गेलेलं नाही, त्याच्यातून आपण एनर्जी क्रिएट करू शकतो. आपण म्हणतो ना हा कचरा आहे, जसं आपण रोज खातो पितो, भाज्यांच्या साली असतील, फळांच्या साली, कुकिंग मध्ये जे आपलं जे राहतं वेस्ट, वेस्ट फूड जे असतं खराब झालेलं किंवा जास्तीचं झालेलं, हे जे आहे ते वेस्ट म्हणतो आपण. पण त्या वेस्ट फूड पासून, वेस्ट मटेरियल पासून सुद्धा आपण एनर्जी क्रिएट करू शकतो. म्हणजे प्लास्टिक वगैरे नाही, जे रियुजेबल आहेत, जे नॅचरल आहेत, म्हणजे खाण्यापिण्याचे पदार्थ असतील, भाज्या असतील, किंवा आपण जे रोज खातो फळं भाज्या, त्याचं जे वेस्ट आहे ते ओला कचरा आपला. पण नॉट लाईक पेपर वगैरे आहे, ते पण डिकम्पोज होतात कारण ते वूड पासून बनलेले आहेत. जो रोजचा पेपरचा कचरा असतो आपला तो. पण प्लास्टिक नाही, प्लास्टिक इज नॉट रियुजेबल. त्याच्यामुळे आपण म्हणतो ना डोंट यूज प्लास्टिक, से नो टू प्लास्टिक. म्हणजे काय, तर प्लास्टिकचा वापर करू नका असं सांगितलं जातं, कारण त्याच्यापासून आपल्याला ना एनर्जी मिळते ना काहीच, ते डिकम्पोज होतं, डिकम्पोज पण होत नाही. म्हणून एनर्जी फ्रॉम वेस्ट मटेरियल. वेस्ट इज जनरेटेड डेली ऑन अ व्हेरी लार्ज स्केल इन बिग मेट्रोपॉलिटन सिटीज. आता मेट्रोपॉलिटन सिटीज म्हणजे मोठी मोठी शहरं असतात, त्याच्यामध्ये हे जे कचरा असतो तो खूप जास्त प्रमाणावर तयार होतो. खूप सगळी लोकसंख्या आहे शहरांमधली, मग तिथला कचरा पण खूप जास्त असतो. वेस्ट डिस्पोजल इज मेजर प्रॉब्लेम इन सच प्लेसेस. अशा प्लेसेसमध्ये हा एवढा सगळा रोजच्या घरातून शहरांमधून इतका इतका मोठे मोठे ट्रक भरून कचरा तयार होतो, तो सगळा टाकायचा कुठे, डिस्पोज कुठे करायचा, तर तो एक मोठा प्रॉब्लेम आहे. दिस वेस्ट कॅन बी सेग्रेगेटेड टू यूज द बायोटिक कंपोनंट टू जनरेट गॅस. मग हा कचरा जो आहे तो सेग्रिगेट केला जातो, म्हणजे सेपरेट केला जातो. ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा. ओल्या कचऱ्यामध्ये मी आता जे सांगितलं ते नारळाचे सालं असतील, फळं किंवा भाज्या जे आपण खातो, किंवा पेपर असतील, ते काय असतं, ते असं सेग्रिगेट करून प्लास्टिक वेगळं आणि हे वेगळं असं करून आपण जे आपलं जे वेस्ट आहे त्याच्यापासून आपण गॅस क्रिएट करू शकतो. जसं बायोगॅस क्रिएट झाला तसं तिथून पण आपल्याला गॅस मिळू शकतो. दिस गॅस कॅन देन बी यूज टू जनरेट पॉवर. त्या गॅस पासून आपण पॉवर जनरेट करू शकतो, इलेक्ट्रिसिटी वगैरे किंवा गॅस, थर्मल एनर्जी. इन फ्युचर दिस मे हेल्प टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ वेस्ट डिस्पोजल इन सिटीज. ऑल्सो द सिटीज कॅन बिकम सेल्फ रिलायंट इन टर्म्स ऑफ देअर पॉवर रिक्वायरमेंट. मग आपण जर असे ही जर टेक्नॉलॉजी आणली आपण वेस्ट मटेरियल पासून एनर्जी बनवायची, तर त्याच्याने आपण शहराला लागणारी वीज आपण तयार करू शकतो, आणि सिटी ज्या आहेत त्या सेल्फ रिलायंट होणार. म्हणजे स्वतःच्या ती सिटी आहे स्वतःसाठी ती स्वतःच पॉवर जनरेट करू शकणार, तिला बाहेरून घ्यायची गरजच नाहीये. आपल्या आपल्या कचऱ्यापासूनच तिला पॉवर मिळणार आहे. तिच्या रिक्वायरमेंट, सिटीच्या पुरत्या रिक्वायरमेंट कम्प्लीट होणार त्याच्याने. प्रत्येक सिटीत जर असा प्लांट बसवला वेस्ट मटेरियलचा, तर असा प्रश्नच राहणार नाही है ना. पॉवर जनरेशन जी आहे ती प्रत्येक सिटी पुरती होऊ शकते मग. पण हे सगळे जे आहे ते खूप कॉस्टली असतं, त्याच्यामुळे हे करायला वेळ लागतो. द अबोव एनर्जी रिसोर्सेस आर नोन ॲज बायोफ्युएल्स बिकॉज दे ओरिजिनेट फ्रॉम रिमेन्स ऑफ डेड प्लांट्स अँड एनिमल्स. हा कचऱ्याचा प्लांट आहे बघा, इथे पिक्चर मध्ये जो दिसतोय तो सिटीज मधला कचरा त्याच्यामध्ये टाकला जातो आणि तिथून पॉवर जनरेट केली जाते. हे सगळे वरचे जे आहेत आपण आतापर्यंत पाहिलेले अबोव एनर्जी सोर्सेस, ते कसे आहेत, कोल असेल, मिनरल ऑइल वगैरे, हे कसे आहेत, त्यांना काय म्हणतात, बायोफ्युएल्स, बिकॉज दे ओरिजिनेट फ्रॉम रिमेन्स ऑफ डेड ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स. म्हणून त्याला बायोफ्युएल म्हणतात. जैविक, बायो म्हणजे काय, जैविक, फ्युएल म्हणजे इंधन, जैविक इंधन असं बोललं जातं त्याला, कारण ते प्लांट्स आणि एनिमल्स ह्या लिव्हिंग थिंग्स पासून आलेले. लिव्हिंग म्हणजे काय, जैविक मीन्स बायो. अंडरस्टूड. व्हॉइस इज ब्रेकिंग. आधी तिला आवाज नाही येते का? इज माय व्हॉइस ब्रेकिंग?
9.16. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं ना, अ प्लांट फॉर द जनरेशन ऑफ एनर्जी फ्रॉम वेस्ट. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की कचरा जो आहे, सिटी मधला जो ओला कचरा आहे, म्हणजे फळभाज्यांची सालं असतील किंवा फूड जे असतं, वेस्ट फूड असतं, शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तयार होतं. मग शहरांमध्ये असे प्लांट्स लावले जातात आणि प्लांट म्हणजे काय, मशिनरी असते. त्या मशिनरीमध्ये तो सगळा कचरा ओतला जातो. मग तो कचरा जसा जसा डिकम्पोज होईल, जसा जसा जुना होईल तो कचरा, त्याच्यातून गॅस बाहेर पडत असतो. जसा बायोगॅस मधून गॅस बाहेर पडतो तसाच गॅस बाहेर पडत असतो आणि त्याचा यूज करून आपण एनर्जी क्रिएट करू शकतो, म्हणजे पॉवर जनरेट करू शकतो त्याच्यापासून. तसंच खत पण तयार केलं जातं. हे जे शहरांमधला कचरा आहे, ओला कचरा, त्याच्यासाठी असे मोठे मोठे मशीन लावले जातात. त्याच्यापासून हा जेव्हा ओला कचरा आपण त्याच्यामध्ये टाकतो तेव्हा तो जुना होतो. जसा जसा जुना होत जातो तसा तसा तो नंतर त्याचं रूपांतर खतामध्ये होतं. तर आपण फर्टिलायझर म्हणून पण त्याचा यूज केला जातो किंवा त्याच्यापासून एनर्जी पण जनरेट केली जाते. नेक्स्ट वन इज ॲटॉमिक एनर्जी. हे सगळे जे आहेत ते प्लांट ॲनिमल बेस्ड होते म्हणून बायोफ्युएल्स होते. पण हे ॲटॉमिक एनर्जी जी आहे ती बायोफ्युएल नाहीये, कारण ती प्लांट्स आणि ॲनिमल पासून नाही मिळत आपल्याला, तर ही ॲटम्स पासून मिळते. स्प्लिटिंग ऑफ द ॲटम्स ऑफ मिनरल्स लाईक युरेनियम अँड थोरियम कॅन बी यूज फॉर पॉवर जनरेशन. युरेनियम आणि थोरियमचे जे अणू आहेत त्याच्यापासून हे जे मिनरल्स आहेत, मिनरल्सचे ॲटम, त्या ॲटम पासून पॉवर जनरेशन होते, म्हणून त्याला बोलतात ॲटॉमिक एनर्जी. आण्विक शक्ती, आण्विक ऊर्जा असं बोललं जातं. म्हणजे युरेनियम, थोरियम सारखे मिनरल्सचे जे ॲटम आहेत त्याच्यापासून ही पॉवर जनरेट केली जाते. इन दिस प्रोसेस, युजिंग व्हेरी स्मॉल क्वांटिटीज ऑफ मिनरल्स, एनर्जी कॅन बी जनरेटेड ऑन अ व्हेरी लार्ज स्केल. ह्याचे जे ॲटम्स आहेत त्याच्यामध्ये खूप पॉवर असते, युरेनियम आणि थोरियम सारख्या केमिकल्स मध्ये. तर त्याचा वापर करून खूप जास्त प्रमाणात आपण पॉवर जनरेट करू शकतो. ओनली फ्यू कंट्रीज इन द वर्ल्ड लाईक इंडिया, USA, रशिया, फ्रान्स, जपान यूज ॲटॉमिक एनर्जी. तर ॲटॉमिक एनर्जी, अणुबॉम्ब वगैरे बनवले जातात ॲटॉमिक एनर्जीने, है ना. ॲटम बॉम्ब टाकला तर बघा किती एनर्जी असते त्याच्यामध्ये, की त्याने सगळं उद्ध्वस्त होतं. तर दॅट इज ॲटॉमिक एनर्जी. ॲटॉमिक एनर्जीचे प्लांट कुठे कुठे आहे, तर USA, रशिया, फ्रान्स, जपान इथे आहे. आणि ॲटॉमिकच एनर्जी पासून आपण ॲटॉमिक पॉवर पण जनरेट करू शकतो, इलेक्ट्रिसिटी पण जनरेट होऊ शकते त्याने. हे सगळे होते सबस्टन्स बेस्ड एनर्जी रिसोर्सेस. आता काय आहे, हायडल पॉवर, प्रोसेस बेस्ड एनर्जी रिसोर्सेस. प्रोसेस बेस्ड म्हणजे प्रक्रिया केलेले एनर्जी रिसोर्सेस, त्याच्यावरती काहीतरी प्रोसेस करावी लागते आपल्याला, मग ते एनर्जी रिसोर्सेस आपल्याला मिळतात. हायडल पॉवर म्हणजे जलविद्युत, जल ऊर्जा. ओके, हू वॉन्ट टू रीड? दीपिका. ओके दीपिका, रीड. Ma'am, Yes. process-based energy resources. Hydel power. Hydel power is the power obtained from the kinetic energy of running water. Hydel power does not cause any degradation of the environment. Also, the water used in generating power can still be used again. Bhakra, Nangal in the Punjab and Koyna in Maharashtra are examples of this. Name 4 hydel power stations in our state. Do you know? Nowadays, electricity can be transmitted. Nowadays, electricity can be transmitted up to a distance of 800 kilometers from the power generation center without any transmission loss. Beyond this distance, it cannot be transmitted without loss.
The power obtained from 1 kg of uranium is equivalent to the power obtained from 10,000 tons of coal. 1 ton 1000 kilograms. ओके. सो व्हॉट इज हायडल पॉवर? म्हणजे पाण्यापासून मिळणारी ऊर्जा. इथे दिसतंय पाण्याच्या शेजारी डॅम आहे ना, डॅम पासून वरून पाणी पडतंय, त्याच्यामध्ये ब्रिज वरून पाणी पडतंय, त्याला काय बोलतात ते? धरणाचे दरवाजे उघडतात आणि तिथून पाणी पडतं. तर त्या पाण्यामध्ये खूप एनर्जी असते. तो जो पाण्याचा फ्लो असतो त्याच्यामध्ये एनर्जी असते आणि त्याच्यापासून ऊर्जा निर्मिती केली जाते. त्याच्यावरती जनरेटर बसवले जातात आणि जनरेटर मूव्ह करून त्याच्यावरती इलेक्ट्रिसिटी निर्माण केली जाते. हायडल पॉवर इज द पॉवर ऑब्टेन फ्रॉम कायनेटिक एनर्जी ऑफ रनिंग वॉटर. हे जे वरून खाली पाणी पडत असतं त्याच्यामध्ये असते कायनेटिक एनर्जी, म्हणजेच गतीज ऊर्जा, आणि त्या गतीज ऊर्जेचा यूज करून पॉवर जनरेट केली जाते. डज नॉट कॉज एनी डिग्रेडेशन ऑफ द एन्व्हायरमेंट. हे जे हायडल पॉवर आहे त्यांनी आपल्याला काहीच नुकसान होत नाही, कारण पोल्युशन होतच नाही त्याने, त्याच्यामध्ये धूर वगैरे क्रिएट नाही होत, त्याच्यामुळे ते आपल्या नेचरसाठी सेफ आहे, एन्व्हायरमेंट सेफ आहे. ऑल्सो वॉटर युज्ड इन जनरेटिंग पॉवर कॅन स्टील बी युज्ड अगेन. तेच पाणी परत वरती चढवतात आणि परत तिथून पाण्याला खाली फ्लो दिला जातो आणि मग त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी क्रिएट केली जाते. तर हे जे आहे ते रियूज करू शकतो आपण, ते पाणी परत परत यूज करू शकतो. भाकरा नांगल इन द पंजाब अँड कोयना इन महाराष्ट्र आर एक्झाम्पल ऑफ दिस. पंजाबमध्ये भाकरा नांगल आणि कोयना इथे जलविद्युत प्रकल्प आहे. कोयनामध्ये हायडल पॉवर जनरेशन प्लांट आहे महाराष्ट्रामध्ये. नेम 4 हायडल पॉवर स्टेशन इन अवर स्टेट. कोयना आहे, अजून कुठे आहे, अजून माहितीये कोणाला हायडल पॉवर स्टेशन? मला आता आठवत नाहीये. जिथे जिथे डॅम आहेत तिथे शक्यतो आहेत मला वाटतं. मुंबईला आहे. तुम्ही गुगल करू शकता, गुगल करून सांगा मला नंतर. Nowadays, electricity can be transmitted up to a distance of 800 km from the power generation center without any transmission loss. म्हणजे इलेक्ट्रिसिटी आहे ती आपण बघतो, हे असे इलेक्ट्रिसिटीचे मोठे मोठे हे असतात, पिलर्स असतात है ना, त्या खांबावरून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी अशा वायर सोडलेल्या असतात आणि 800 किलोमीटर्स पर्यंत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकते विदाउट एनी लॉस. म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जी कुठेच इलेक्ट्रिसिटीचा लॉस नाही होत. जेवढी आहे तेवढी एनर्जी आपण इलेक्ट्रिसिटी पलीकडे 800 किलोमीटरच्या गावापर्यंत पास करू शकतो, एका गावातून दुसऱ्या गावात. म्हणजे जनरेशन सेंटर जे आहे, पॉवर जनरेशन सेंटर, जिथे इलेक्ट्रिसिटी तयार होते, तिथून 800 किलोमीटर पर्यंत आपण विदाउट एनी लॉस ती एनर्जी पोहोचवू शकतो. बियॉन्ड दिस डिस्टन्स इट कॅन नॉट बी ट्रान्समिटेड विदाउट लॉस. पण 800 किलोमीटरच्या पुढे जायचं असेल तर आपल्याला लॉस होतो, एनर्जी मध्ये कमी होते, ही इलेक्ट्रिसिटी जी आहे ती कमी होते, त्याच्यामध्ये त्याचा लॉस होतो. द पॉवर ऑब्टेन फ्रॉम 1 kg ऑफ युरेनियम इज इक्विव्हॅलंट टू पॉवर ऑब्टेन फ्रॉम 10,000 टन्स ऑफ कोल. म्हणजे बघा, युरेनियम हा जो आहे पदार्थ, त्याच्यापासून किती इलेक्ट्रिसिटी मिळते, किती पॉवर जनरेट होते. तो 1 kg असेल तर 10,000 टन्स ऑफ कोल, ह्या कोळशापासून जेवढी पॉवर तयार होते तेवढीच पॉवर 1 kg युरेनियम पासून तयार होते. म्हणजे ऍटॉमिक एनर्जी बघा किती हाय आहे. ओके, अंडरस्टूड? समजलं का लेसन सगळ्यांना? एनी डाऊट? You have any doubt? No doubt, all understood. Anybody have a doubt? He can ask, he or she. Okay. So now we will stop here.
It's time to say bye. Read and revise the lesson. Read it carefully. Bye. Bye, ma'am. Homework, Bye, ma'am. I will upload it on Google Classroom. Bye, ma'am. Bye. Bye, ma'am. Bye.